प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो, प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया प्रेक्षितांची कृत्य 12 अध्याय 5 ते 6 वचन. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पाहऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो, या वचनातून आपल्याला कळून येत आहे देवाच्या लोकांनो का प्रभू येशूचा जो शिष्य होता, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जो प्रभू येशूचा पेत्र नावाचा जो शिष्य होता देवाच्या लोकांनो, त्या शिष्याला हेरोद राजाने पकडलेलं आणि जेलमध्ये टाकलेलं देवाच्या लोकांनो, तुरुंगामध्ये टाकलेलं देवाच्या लोकांनो. आणि तुरुंगामध्ये पण पेत्राच्या भोवती देवाच्या लोकांनो काय होतं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, शिपाई देवाच्या लोकांनो पहारे करत होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण 6व्या वचनात आपल्याला दिसतं, तिथं लिहिलेलं आहे का पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू देवाच्या लोकांनो, बायबल या ठिकाणी काय सांगत आहे, पेत्र देवाच्या लोकांनो त्या 2 शिपायांमध्ये निजलेला होता, झोपलेला होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पेत्र झोपलेला का बरं होता? उद्या तो सुटणार होता म्हणून नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर त्याच्यावरती प्रभू येशूची शांती होती म्हणून पेत्र त्या ठिकाणी तुरुंगात असताना पण झोपलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ह्याच अध्यायाचं देवाच्या लोकांना ज्यावेळेस आपण सुरुवात पाहतो त्यावेळेस बायबल सांगतं, हेरोद राजाने देवाच्या लोकांनो योहानाचा भाऊ याकोबाला देवाच्या लोकांनो तलवारीने वधलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या हेरोद राजाने याकोबाला मारलं देवाच्या लोकांनो. आणि ही गोष्ट यहुदी लोकांना आवडली म्हणून पेत्रालाही मारण्यासाठी देवाच्या लोकांनो हेरोद राजाने पेत्राला पकडलेलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. म्हणजे या पेत्राला माहिती होतं का मी आता जेलमध्ये आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी या तुरुंगामध्ये आहे. उद्या सकाळी जी माझ्यासाठी सकाळ उजडणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती माझी शेवटची सकाळ असू शकते कारण हा राजा मला वधणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तरी पण पेत्र त्या ठिकाणी काय होता देवाच्या लोकांनो, झोपलेला होता, निजलेला होता, रिलॅक्स करत होता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशी शांती आजकाल देवाच्या लोकांमध्ये पाहिजे देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू पण बघा ज्यावेळेस नावेमधून चाललेला होता, झोपलेला होता, वादळ उठलेलं होतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खूप सारी समस्या त्या ठिकाणी त्या देवाच्या लोकांना समुद्रामध्ये होती. सगळे शिष्य घाबरले पण बायबल म्हणतं प्रभू येशू झोपलेला होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं? तर प्रभू येशूवरती देवाची शांती होती देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांनो आपल्याला या देवाच्या शांतीची गरज आहे. आपल्याला प्रभू येशूकडून मिळणाऱ्या शांतीची गरज आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आज देवाच्या लोकांनो लोक खूप सारे समस्येमध्ये ज्यावेळेस जातात, प्रॉब्लेममध्ये जातात, त्यावेळेस चुकीचे निर्णय घेतात देवाच्या लोकांनो. काही जण तर देवाला सोडण्याचे देखील निर्णय घेतात देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मी या समस्येतून बाहेर निघत नाहीये, मी या प्रॉब्लेममधून बाहेर निघत नाहीये, तर देव माझ्यासाठी काही कार्य करत आहे का नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. इतक्या देवाच्या लोकांनो टोकाच्या भूमिका प्रॉब्लेममध्ये, समस्येमध्ये घेतल्या जातात देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्याच्यावर देवाची शांती असते ना देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तो समस्येला, त्या प्रॉब्लेम्सला पाहून डगमगत नाही. हा पेत्र देवाच्या लोकांनो तुरुंगामध्ये झोपलेला, उद्या त्याला मरणार का जगणार हे पण माहिती नाही येतो. हालेलुया, पण तरी पण तो काय करत होता, रिलॅक्स करत होता, पूर्णपणे झोपलेला होता, निवांत होता देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया, ही शांती आपल्यालाही स्वीकारायची. ही शांती देवाच्या लोकांना प्रभू येशू आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण एक वचन वाचूया, योहानाचा 14 अध्याय 27 वचन. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कोण या ठिकाणी बोलत आहे? प्रभू येशू स्वतः या ठिकाणी बोलत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण आपल्याला देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शांती दिलेली आहे. पण आपण देवाच्या लोकांनो ती जी शांती मिळाली आहे त्या शांतीमुळे शांतीमध्ये जगत नसल्यामुळे काय होतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपली चिडचिड होऊन जाते, फ्रस्ट्रेशनमध्ये जातो देवाच्या लोकांनो. पण या ठिकाणी प्रभू येशू बघा किती सुंदर बोललेला आहे, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कोण म्हणताय? हे कुठल्या माणसाचे शब्द नाही आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या तोंडातले शब्द आहे. प्रभू येशू म्हणतो मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. हालेलुया,
मी आपली शांती तुम्हाला देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू काय म्हणत आहे, मी आपली शांती तुम्हाला देतो. देवाच्या लोकांनो, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची शांती मिळालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर प्रभू येशूचं जीवन जर तुम्ही बघितलं तर प्रभू येशू देवाच्या लोकांनो कंटिन्युअसली शांतीमध्ये जीवन जगत होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो ह्या गावातून त्या गावामध्ये जायचा, त्यावेळेस त्याला विचार नव्हता पडत का मला ह्या गावात जेवायला मिळेल का, मला राहायला जागा मिळेल का. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी जर हा चमत्कार केला तर हे शास्त्री पुरुषी लोकांना आवडेल का, ही कुठलीच गोष्टीची तो कधीच पर्वा करत नव्हता देवाच्या लोकांनो. कारण त्याच्यावर काय होती देवाच्या लोकांनो, शांती होती. आणि प्रभू येशू तीच शांती तुमच्यासाठी म्हणत आहे का, तो तुमच्यासाठी बोलत आहे का मी आपली शांती तुम्हाला देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू म्हटलं मी माझी शांती तुम्हाला देतो. देवाच्या लोकांना आपल्याला प्रभू येशूची शांती स्वीकारायची आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कारण ज्यावेळेस आपण ही शांती स्वीकारू ना, त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थितीतून जात असू देवाच्या लोकांनो, त्या शांतीमध्ये, त्या विसाव्यामध्ये, रिलॅक्समध्ये आपण जगू शकू देवाच्या लोकांनो. हालेलुया, कारण प्रभू येशू या ठिकाणी पुढे बोललाय का जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जग पण शांती देतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ती शांती टिकणारी नसते देवाच्या लोकांनो. बघा, काही लोकांना पैसा खूप भेटला जातो, काही लोकांना गाड्या भेटला जातात, काही लोकांना जमीन जुमले भेटले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तेवढ्या काळापुरतं देवाच्या लोकांना त्यांना त्यांच्या जीवनात काय भेटती, शांती भेटती, चैन भेटतं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण पूर्णपणे शांती त्यांच्या जीवनाला लाभत नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, काही काळानंतर देवाच्या लोकांनो तो पैसा असून पण देवाच्या लोकांनो काय होतं, हालेलुया, त्या जमीन जुमला असून पण देवाच्या लोकांनो काय होतं, हालेलुया, अस्थिरता जीवनामध्ये यायला लागते देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या लोकांनो टीव्हीला बातम्या बघतो, न्यूज बघतो देवाच्या लोकांनो, मोठे मोठे हिरो लोक देवाच्या लोकांनो, पैशाला कुठलीच कमतरता नाही, काहीच नाही. हालेलुया, पण तरी पण त्यांनी आत्महत्या करून घेतली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तरी पण त्यांनी जीवन संपवलं. कारण देवाच्या लोकांनो, जगातून आपल्याला खरी शांती मिळत नाही, तर खरी शांती देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू स्वतः बोललेला आहे की मी आपली शांती तुम्हाला देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने देवाच्या लोकांनो त्याची शांती आपल्याला दिलेली आहे, ती स्वीकारायची आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाच्या लोकांनो, आणि त्या शांतीमध्ये चालायचं आहे. पुढे लिहिलेलं आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं तुम्ही अस्वस्थ आणि भयभीत होऊच नका, कारण माझी शांती मी तुम्हाला दिलेली आहे, माझ्या शांतीमध्ये तुम्ही चाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस आपण देवामध्ये नव्हतो आणि कोणीतरी आपल्याला येऊन सुवार्ता सांगितली, देवाच्या लोकांनो त्या सुवार्तेमध्ये ती शांती आपल्याला मिळालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण काही काही लोक प्रश्न करू शकतात, अरे प्रभू येशू तर त्यावेळेस ती गोष्ट बोललेला, हालेलुया, का मी तुम्हाला शांती देतो, ती फक्त त्याच्या शिष्यांसाठीच असू शकते. नाही देवाच्या लोकांनो, ती आपल्यासाठी आहे. आपण वाचूया एक वचन, इफिसकरास पत्र 2 अध्याय 17 वचन. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. हालेलुया, व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जो कोणी व्यक्ती तुमच्याकडे सुवार्ता घेऊन आला ना, तर देवाच्या लोकांनो तो तुमच्या जीवनात शांती घेऊन आलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, म्हणून प्रभू येशू बोलला का ज्या घरामध्ये तुम्ही जाल त्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा, म्हणजे त्या घराला शांती प्राप्त होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्या वेळेस एखादा व्यक्ती तुमच्याकडे सुवार्ता घेऊन आलाय, तुम्ही ती सुवार्ता स्वीकारली आहे, देवाच्या लोकांनो, त्या क्षणी देवाच्या लोकांनो ती देवाची शांती तुमच्यासाठी तुमच्या जीवनात कार्य करायला लागलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला ही शांती स्वीकारायची आहे देवाच्या लोकांनो, आणि या शांतीमध्ये जीवन जगायचं आपल्याला शिकायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपल्या देवाचं नावच आहे देवाच्या लोकांनो, यहोवा शालोम. हालेलुया, त्याला शांतीचा देव म्हटलं जातं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्या प्रभू येशूला काय म्हटलं जातं, शांतीचा देव म्हटलं जातं. जर यशाया 9 अध्यायामध्ये 7 वचनात जर वाचलं तर तिथं लिहिलं आहे, त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत असणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू अशी शांती घेऊन आलेला आहे, बायबल म्हणतं त्याच्या शांतीला अंत असणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्या शांतीला अंत असणार नाही. देवाच्या लोकांनो, ही शांती अशी देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शांती म्हणजे फक्त गप बसून राहणे याला
शांती नाही म्हणत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शांती म्हणजे देवाच्या लोकांनो तुमच्या जीवनातील सगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या घटनेमध्ये तुम्हाला सुस्थिरता, हालेलुया, तुमच्या जीवनातील प्रत्येक आजूबाजूने तुम्ही पूर्ण झालेले असे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात कुठंच डिस्टर्बन्स नसतो देवाच्या लोकांनो, पूर्ण शांती देवाच्या लोकांना, हालेलुया. मग तुमच्या कामावर देवाच्या लोकांनो तुम्हाला पूर्ण शांती, हालेलुया. तुमच्या घरामध्ये तुम्हाला पूर्ण शांती, तुमच्या लेकराबाळात तुम्हाला पूर्ण शांती, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या देवाच्या लोकांनो पैशाच्या गोष्टींमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्ण शांती देव घेऊन आलेला आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मनाची शांती, बुद्धीची शांती, विचाराची शांती, सगळी शांती प्रभू येशू आपल्यासाठी घेऊन आलेला आहे देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ही शांती आपल्याला स्वीकारायची देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस व्यक्ती स्वतःच्या बुद्धीने, मनाने गोष्टी करायला जातो त्यावेळेस देवाच्या लोकांना तो शांतीपासून, देवाने दिलेल्या शांतीपासून दूर जातो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती देवाने दिलेली शांती स्वीकारतो, म्हणजे त्याच्या वचनातून जीवन जगायला लागतो, त्यावेळेस देवाच्या लोकांना तो त्याची शांती अनुभवतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण आपला देव तुफानात झोपी लावणारा परमेश्वर आहे देवाच्या लोकांना, हालेलुया. कारण त्याची शांतीच अशी आहे, बायबल म्हणतं त्याच्या शांतीला अंत असणार नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. शांती ही देवाकडून आहे देवाच्या लोकांनो, अशांती ही शैतानाकडून आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये समस्या, प्रॉब्लेम देवाच्या लोकांना डिस्टर्ब करायला लागताना, आपली चिडचिड व्हायला लागते, त्यावेळेस देवाच्या लोकांना ती गोष्ट करणारा शैतान असतो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना अशांती निर्माण व्हायला लागते, त्यावेळेस ते करणारा कोण आहे? शैतान देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला त्या शैतानाला हकलायचं आहे देवाच्या लोकांना, कारण देवाने तुमच्याकडे देवाच्या लोकांना ती ऑथॉरिटी दिलेली आहे, तो अधिकार दिलेला आहे. तुम्हाला जे शांतीचं जीवन देवाने दिलेलं आहे, त्या जीवनामध्ये जर शैतान गडबड गोंधळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर बायबल म्हणतं तुम्ही त्याला अडवा म्हणजे तो पळून जाईन, हालेलुया. शैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईन देवाच्या लोकांनो. पण आज आपण ही गोष्ट करत नाही देवाच्या लोकांनो, हालेलुया. जसं चाललंय तसं चालू देतो, नाही देवाच्या लोकांनो. देवाने आपल्याला शांतीचं जीवन दिलेलं आहे, तर आपण त्या शैतानाला अडवलं पाहिजे देवाच्या लोकांनो, की तो पळून जाणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. रोमकाराच्या पत्रात 16 अध्यायामध्ये आणि 20 वचनात तर खूप सुंदर सांगितलेलं आहे, शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणता देव देवाच्या लोकांनो? शांतीचा देव. रेखा फुलतले शेखालाबा, हालेलुया. काय म्हणतं वचन? शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवीन, हालेलुया. कोणाच्या? तुमच्या पायाखाली लवकरच तुडवीन, हालेलुया. देवाच्या लोकांनो, तुमच्या पायाखाली तुम्हाला शैतानाला तुडवायचं आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही शैतानाला पायाखाली तुडवताना देवाच्या लोकांनो, देवाने दिलेली शांती तुम्ही अनुभवताना देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाने दिलेली शांती आपल्यासाठी कार्य करत आहे. जे आपण दूर होतो देवाच्या लोकांनो, त्याने आपल्याला शांतीची सुवार्ता सांगितली तर आपण त्याच्या शांती स्वीकारून घेतली देवाच्या लोकांना, हालेलुया. शांती कार्य करायला लागली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ती शांती डिस्टर्ब करायला शैतान ज्यावेळेस आलेला आहे, तर बायबल म्हणतं शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली तुडवीन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना, हालेलुया. शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवीन देवाच्या लोकांनो. तुम्हाला शैतानाला हकलायचंय. तुमची जी शांती देवाकडून मिळालेली ती त्याला डिस्टर्ब करू द्यायची नाही देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. या ठिकाणी आपल्याला असं नाही सांगत आहे प्रभू येशू, हालेलुया, समस्या प्रॉब्लेम येणारच नाही, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो ते सगळ्यावर येणार, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही त्या शांतीमध्ये असणार ना, हालेलुया, का तुम्ही देवाच्या लोकांनो सगळ्या जगाला धैर्याने ओरडून सांगणार का त्याच्या प्रीतीच्या योग्य मी सगळ्या गोष्टीत महाविजय ठरलेला आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योहान याचा 16 अध्याय 33 वचनात जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, हालेलुया. बघा काय म्हणतं वचन, लक्ष द्या. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील, हालेलुया. या जगात राहत असताना वचन म्हणतं तुम्हाला क्लेश होतील, प्रॉब्लेम येतील, समस्या येतील, हालेलुया. तरी वचन पुढे म्हणत आहे तरी धीर धरा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन? तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. प्रभू
येशूने या जगाला जिंकलेला आहे देवाच्या लोकांना. आपल्याला धीर धरायचा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने दिलेली जी शांती ना ती आपल्याला टिकून ठेवायची देवाच्या लोकांनो. सैतान खेळवते म्हणून त्याला खेळू नाही द्यायचं देवाच्या लोकांनो. तर बायबल म्हणतं शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तोडेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आपल्याला देवाने जी शांती दिलेली आहे ते अनुभवायची देवाच्या लोकांनो. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत, आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीत, आपल्या घरात, आपल्या लेकरा बाळांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला देवाची शांती दिसून आली पाहिजे. आपण त्या शांतीमध्ये जगलो पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं ख्रिस्ती जीवन आपल्याकडून जगलं गेलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती हा कुठला धर्म नाही, तर हे जीवन आहे, हे जगण्यासाठी आलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये ख्रिस्त धर्म नावाचा देवाच्या लोकांना, हालेलुया, उल्लेख कुठेच नाही देवाच्या लोकांनो. कारण प्रभू येशू धर्म निर्माण करायला नाही, तर जीवन देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. बायबल म्हणतं देवाने जगावर एवढी प्रीती केली. हालेलुया, काय लिहिलेलं आहे? देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. बघा काय लिहिले वचनात, जगावर प्रीती केली. कुठल्या धर्मावर, कुठल्या जातीवर नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याने जगावर एवढी प्रीती केली. हालेलुया, की त्याचा एकुलता एक पुत्र त्याने त्याच्यासाठी दिलेला आहे, का जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू येशू जीवन घेऊन आलेला आहे. प्रभू येशूला देवाच्या लोकांनो धर्मच निर्माण करायचा असता तर तो यहुदी धर्मात जन्माला आलेला आहे देवाच्या लोकांनो. प्रभू येशू ख्रिस्त सर्वांना या पृथ्वीवर येऊदीच करून प्रभू येशूने सोडला असतं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, पण तो देव आहे देवाच्या लोकांनो. आणि परमेश्वर देवाने कुठला जात, कुठला धर्म, कुठलं कुळ नाही बनवलं, तर देवाने व्यक्ती घडवला देवाच्या लोकांनो. मातीपासून आदाम बनवला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि तिथून पुढे देवाच्या लोकांनो माणसं जन्माला येत गेली देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या बीजामध्ये सगळे जन्माला आले देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आला आणि प्रभू येशूवर जर ते विश्वास ठेवला तर सगळे पाप क्षमा झाले जातात आणि आपल्याला देव भेटला जातो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या